पाणी पडायचं अंगावरच बरोबर पडायचं. ते सिमेंट लावायचं होतं मग आज आणि काल 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस थांबलाय. मग म्हटलं आज ते सिमेंट लावून घेऊया म्हणजे जेणेकरून ते पाणी तिथनं ठिबकणार नाही म्हणून ते आज काम केलं. नाही तर मम्मी म्हणाल ती 2 दिवस काय करणार कारण मम्मी गावाला गेल्या तू 2 दिवस काय केलं असं म्हणायला नको म्हणून मी ते तयार करून घेतलं. आणि आता जरा गारगोडीला चाललं आहे. एक वस्तू आणायची आहे बघूया काय आणायची आहे. आम्ही आलेलो म्हणजे काय तुम्हाला म्हटलं प्रोडक्ट बघायचा होता तो मिक्सर बघायला आला आहे आणि मिक्सर आता बघणार आम्ही आणि त्याच्यानंतर चर्चा करणार डिस्कशन करणार आणि रेट पण बघणार आणि घरात कसा येईल ते बघणार आणि मग घेणार. 750 हे किती आहे 500 वॅट ना 500 वॅट 3 स्टेनलेस स्टील जार आणि 5 इयर वॉरंटी मोटरला 2 वर्ष वॉरंटी. प्रोडक्टला म्हणजे काय ह्याला मिळते ना रे भांड्याला प्रोडक्टला भांडी धुवून देणार. क्रॉम्प्टनचा ह्यो कुठला कंपनीचा ह्यो किती वाटचा आहे रे 750 काय. आता हे ना हे मालक आहेत या दुकानाचं कुठल्या रे लाईट हाऊस ना फक्त काय दुसरं काय नाव दिलं आणि लाईट हाऊसचे मालक आहे. आता विषय काय तुम्हाला सांगतो क्रॉम्प्टनचा हा 500 वॅटचा एक आणि हा 750 वॅटचा एक आणि हे याचे डिझाईन तसंच आहेत ना हे बाहेरचं जे डिझाईन आहे तसंच आपल्याला मिळणार. आणि हे काय आणि ह्याला घ्यायचं आहे म्हणून आपण आलेलो. महत्त्वाचा विषय म्हणजे आता हा कुठला ठरवते बघूया आणि हे जो काय सजेशन सांगेल मालक त्याच्यावरती आम्ही डिपेंड आहे. तर डिसिजन करा काय घ्यायचं ते घ्या बघा. जे डिझाईन आहे ते आता सध्याचं अशा पद्धतीनेच येणार आपल्याला कारण पूर्वी जुनं असं लांब मिळायचं ते मिळत नाही दादा. त्याला घ्यायचा आहे तो 750 काय 500 ह्याच्यावरती आमचं डिस्कशन होणार. मग रेटचा पण विषय होणार आणि ह्याचा पण होणार तुमच्या मोटरचा पण विषय होणार. हे फायनली हा मॉडेल जे आहे ते आम्हाला ओपन करून दाखवावं लागलं आहे आणि हे असं सेट असते त्याचा. क्रॉम्प्टन कंपनीचं आम्हाला सजेशन केलं की बाबा हा कंपनी चांगला आहे बिनधास्त डोळे दाखवून घ्या असं म्हणलं आहे तरी मालक स्वतः. आणि ह्याच्यात काय भांडी आहेत ना बॉडी वगैरे याची स्ट्रॉंग ना स्ट्रॉंग हां ठीक आहे म्हणजे हे बटन वगैरे स्टीलमध्ये का प्लॅस्टिकमध्ये बॉडी PVC ह्याला बॉडीला 2 वर्ष वॉरंटी आहे. काय तुटलं फुटलं तर म्हणजे तुम्ही आपटायचा ना आणि मग अरे पण समज आता एखाद्या वेळेस आपण ठेवायला गेलो आणि अचानक चुकून निसटला तसं नाही निसटला तर आपोआप जर इकडे तिकडे क्रॅक गेला काय झालं त्याला वॉरंटी. हां आपण देऊया पण पडल्या ते ओळखतात. हां 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 चुकून इथं फिरवताना वगैरे क्रॅक झालाय काय झालंय त्याला देऊया. हां असं असते का ते असते किंवा हे बटन खराब झालं काय झालं ते असतेच. ओके 1 2 3 हेच मिक्सर बरोबर एक म्हणजे कंटिन्यू असं 4 हे लावलं तर का दुसरं कुठलं कलर आहे का बघ किंवा कंपनी पर्सन एकच केलं. क्रॉम्प्टन बजाज कंपनी हे करतो रे आवाज साऊंड किती देते बघा. अरे बोर्ड दिलाय मला साऊंड हे इकडे बटन नसला या साईडला बोट घालतो बघ मी यात बोर्ड घालायचं काय देणार सांग मला. मी याच्यात बोर्ड घालायचं तू काय देणार काय काय ठरव काय असेल मी बोट म्हणा एक वडा देणार आणि याच्यात बोट घाल म्हणा आपला मालक एक वडा देणार किती वडा आहे बघ मोटर हल्ली आवाज ना 26 तारीख आहे आणि पावसाचा विषय आपला चालू आहे. पाऊस नाही 26 तारीख झाली. बहिणीचं लगीन होतं तर केवढा पाऊस नाही. फायनली हा क्रॉम्प्टनचा जो आहे 750 वॅटचा तो फायनल झाला आहे मालकासने. आणि यांचं पण आडनाव राऊत आहे आणि यांचं पण आडनाव राऊत झालं भावकी बोल्ट मिक्सर ग्राइंडर. आज 2 दिवस झाले मम्मी गावाला गेली आणि मी 2 दिवस घरात एकटाच आहे. माझं काय 2 दिवसात जेवण मी काय मामांच्या इथे जेवायला जातोय आणि काल रात्री गेलेलो मित्राच्या इथे जेवायला काम होतं म्हणून मी घरातनं बाहेर पडलेलो. आणि परवा दिवशी जे लग्न होतं त्या लग्ना दिवशी आमच्या गावातल्या पोरांच्या मित्रांत असं ठरलं की शनिवारी आपल्याला रांगणाला जायचं आहे. म्हणजे आमच्या इथं रांगणा किल्ला आहे तिकडं जायचं आहे. मग ठीक आहे म्हटलं अरे मी बरेच दिवस झालं कुठं फिरायला पण गेलो नाही काय नाही. आणि रांगणाला तर मी मला वाटतं 4 वर्षांना जाणार. आता 4 वर्षानंतर आता आवडतो पाठदिशी आणि निघ्या. तर तुम्हाला सांगतो आता बाहेर पडले मी आणि ती पोरं पुढे गेल्या. पहिला हे चेक करणं महत्त्वाचं आहे कारण हवा मारायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी चेक करणं महत्त्वाचं आहे. सोडा एक तर पेट्रोल आणि गाडीतली हवा कारण आम्ही जर लॉंग रूटला जायचं असेल तर ह्या गोष्टी चेक करायला लागतात. त्यामुळे ह्या चेक करून घेतात. आणि आज पावसाचं वातावरण नाही काय सांगू शकत नाही पाऊस कधी पण येऊ शकतो जर भिजला तर काय माहीत नाही. आणि रांगला मला वाटतं चालत पण जायला लागतं. जर पाऊस पडला तर जरा जास्त खराब होते रस्ता
आणि आता काय माहीत नाही. पण बघूया. आत्ता तर मी बऱ्याच वर्षांनी चाललो मी पण. तुम्हाला सांगतो आता निम्म्यातनं पुढं म्हणजे थोड्या अंतरापासून पुढं पाऊस पडाला आणि निम्म्यातनं मागं ऊन आहे. जरा जरा बारीक धुसकारा पण आहे सोडा. आता पाऊस नाही म्हणून आम्ही घरातनं बाहेर पडलेलो काही न घेता आणि समोर एवढा खतरनाक पाऊस लागाला आहे विषयच नाही. हे आता इकडे पुढं तुम्ही बघायला काही दिसत नाही. मग अशी इथनं सगळं डोंगर दिसत होतं. आता मी पाडगावच्या धरणाच्या बरोबर खाली आहे. इकडे तिसरीकडे चाललोय रस्ता. धरणार जातोय का नाही असं पहिल्यांदा बघितलं हा आम्ही. पाणी पूर्ण संपलंय. पाऊस लागलाय चांगल्यानं निघालतो म्हटलं पाणी खराब नाही. आईला पहिल्यांदा एवढं बघायला आहे मी एवढं पाणी कमी झालेलं. किती आहे पाणी? पाडगाव धरण बघा. आम्ही ह्याच धरणाचं पाणी पितोय. पाडगाव धरण बघा आणि ह्याच धरणाचं आम्ही पाणी पितोय. आणि पाणी आता 26% साठा आहे. आणि आज किती आहे माहिती आहे तारीख? 27 जुलैची तारीख आहे. आणि पाऊस अजून आलेला नाही. आणि बघा मोकळं झाले थोडंफार. 26% फक्त साठा आहे तशी. जाता आता आपण राहणार जाता म्हटलं जाऊन बघूया आणि जाऊया. तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो आता ह्या रस्त्याने मी चाललोय तर मला येताना 2 4 व्हीलर मागे दिसल्या ज्या की बाहेरच लावल्यात. कारण या रस्त्यात 4 व्हीलर येत नाही. किरकिऱ्यांचं आणि किड्यांचा आवाज एवढे आल्यात कारण पाऊस जास्त लागून गेलाय. आणि इकडे जास्त करून कांटे जी असतात ती कांटे लागतात. त्या जंगलात कांटे लय असतात पाऊस पडल्यानंतर. आणि या गाडी चालवली कशी माझं मला माहिती कारण गाडी तेवढी असली आणि 2 व्हीलर काही लोकांनी वरती लावल्यात. ही एक रस्ता आहे आणि मी बहुतेक तिकडे यायचं सोडून मधनं गाडी घातली. ही गाडी कोण इकडे एवढ्या लांब घेऊन आले बघा ब्रिजचा. तितकं मी तुम्हाला हे चांगला रोड दाखवलोय किंवा मधला ऑफ रोडिंग दाखवावं लागलोय. तितका रोड हो सोपा नाही आहे. रस्ता बघा इथं पाऊस पडून गेलाय जोरात. या रस्त्यानं गाडी घालायची. कसली स्लिप झाली. गाडी स्लिप झालेली आहे आणि आता जराच लागले मला. वाईट लागले. गाडी आवरायला गेलो आणि इथं लागली वाईट. मगाटानं कळी नव्हती का राताला वाईट कळाली बाबा. पुढचा रस्ता कसा आहे बघूया आपण आता. चला. वाईट लागले बाबा मला. दुखा लागले आता. तिथनं एवढं मी चालत गाडी घेऊन आलो तर मला कळालं नाही. तिथं थांबल्यावरच कळ मारल्या जोरात. त्याने गाड्या लावून गेल्यात ही लोक. कोण लावून गेल्यात माहीत नाही. वाईट लागली.